Hello friends, in this video we are going to discuss about the orbital electronic configuration. As far as the atomic structure is concerned, there is a dense part at the center known as the nucleus. Protons and neutrons are present in this nucleus, and around this nucleus electrons are revolving in definite path which are known as shells. These shells are designated by the letter K, L, M, N, and these shells having the maximum electron capacity, that is 2, 8, 18, 32 respectively. ज्याप्रमाणे या शेलची ही मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे, त्याचप्रमाणे या शेलमध्ये सबशेल्स प्रेझेंट असतात SPDF, आणि त्यांचीसुद्धा मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी असती, ती म्हणजे 2, 6, 10, 14 रिस्पेक्टिवली. 10वीपर्यंत आपण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन बघितलं शेलमधलं. जसं फॉर एक्झाम्पल सोडियम हॅविंग द ॲटॉमिक नंबर 11, आणि याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपल्याला लिहायचं झालं तर आपण हे 11 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट कशा प्रकारे करतो. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, आणि तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे आपण आतापर्यंत 10वीपर्यंत इनफॅक्ट एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहत आलो. परंतु 11-12 पॉईंट ऑफ व्ह्यू ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, या सबशेल्सलाच ऑर्बिटलसुद्धा म्हटलं जातं. तर आता आपल्याला इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे शेलमध्ये नाही तर सबशेलमध्ये. तर ते कशा प्रकारे केलं जातं, तर इथे ह्या ज्या शेल आहेत, तर या शेलमध्ये कुठल्या सबशेल्स प्रेझेंट असतात, तर हे मी इथे लिहिलेलं आहे. के जी शेल आहे ज्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे 2, यामध्ये एकच सबशेल प्रेझेंट असते, दॅट इज 1s. यल शेलमध्ये 2s 2p, यम शेलमध्ये 3s 3p 3d, आणि यनमध्ये 4s 4p 4d 4f. खरं तर पहिल्या 30 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि या व्हिडिओमधनं तो मुद्दा आपण कवर करणार आहे. आता सपोज मला अप टू द 30 एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहायची असतील, जसं फॉर एक्झाम्पल आपण सोडियमच घेऊया. तर सोडियम हॅविंग द ॲटॉमिक नंबर 11, आणि या सोडियम एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहायचं आहे, परंतु ऑर्बिटल. तर ते कशा पद्धतीनं आपण लिहितो, तर हे मी तुम्हाला सांगतो बघा. ज्याप्रमाणे इथे न्यूमरिकल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपण लिहिलं 281, दॅट मीन पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिल केले, नंतर 8, नंतर एक जो उरला तो M शेलमध्ये फिलअप केला. आता इथे पहिल्या शेलमध्ये सबशेल जी प्रेझेंट असते ती आहे 1s. म्हणजे आता ज्याप्रमाणे आपण पहिले के शेलमध्ये इलेक्ट्रॉन दिले, त्याचप्रमाणे आता के शेलमध्ये जी सबशेल प्रेझेंट आहे त्यामध्ये आपल्याला पहिले इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, म्हणजे 1sमध्ये. आणि यस ऑर्बिटलची कॅपॅसिटी आहे 2 मॅक्झिमम. तर इथे 11 इलेक्ट्रॉन आय हॅव, and that I have to distribute in various orbital. That means first of all we have to distribute electron in 1s orbital, that is 1s2. then दुसऱ्या शेलमधली पहिली 2s, that is 2s2. then 2p 6, I have distributed 6 plus 2 plus 10 electrons so far, and then m शेलमधली 3s, that is 3s1. अशा प्रकारे आपण हे 11 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन शेलमधलं आहे, आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन सबशेलमधलं आहे, किंवा आपण म्हणूया ऑर्बिटलमधलं. तर अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन हे 11-12 पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे, किंवा हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपल्याला लिहायला येतं. इवन नीटसारख्या परीक्षेमध्ये सुद्धा एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन विचारतात यावरती प्रश्न.
परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज फॉस्फरस हॅविंग द ॲटॉमिक नंबर 15. आता इथे मला पहिल्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन टाकावे लागतील 2, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 12 इलेक्ट्रॉन वी हॅव फिल सो फार. देन त्यानंतर 3s नंतर ऑर्बिटल येईल 3p आणि इथे 6 + 2 + 2 10 + 2 12 आणि आता उरलेत किती 3 इलेक्ट्रॉन. पीची कॅपॅसिटी किती आहे दॅट इज 6 इलेक्ट्रॉन. सो इथे 3 इलेक्ट्रॉन मला फिलअप करावं लागेल. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन फॉस्फरसचं. जर मला 30पर्यंत एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जर लिहायचं असेल तर या इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करणं सोपं आहे, परंतु हा जो सिक्वेन्स आहे 1s नंतर 2s येतं, 2s नंतर 2p येतं, नंतर 3s 3p आणि पुढे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की 3p नंतर 3d ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर होत नाही, तर 3d ऐवजी 4sमध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतात आणि नंतर 3d या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतात. तर हे अबाव प्रिन्सिपलनुसार. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी किंवा हा जो सिक्वेन्स आहे हा अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहिणं थोडं अवघड जातं. तर त्यामुळे आपल्याला हा एक सिक्वेन्स आहे जो लक्षात घ्यायचा आहे. तो म्हणजे पहिले येणार ऑर्बिटल 1s, त्याच्यानंतर एनर्जी जास्त असते ती 2hची, त्यानंतर 2p, त्यानंतर 3s, त्यानंतर 3p, त्याच्यानंतर इथे 3d नाही 4s आणि त्याच्यानंतर 3d. आणि इथपर्यंत जर तुम्ही हा सिक्वेन्स लक्षात ठेवता आला तुम्हाला तर 30 एलिमेंट पहिले जे 30 एलिमेंट आहेत तर त्या 30 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन तुम्हाला लिहिता येईल. जसं फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ नायट्रोजन हॅविंग द ॲटॉमिक नंबर 7, देन हा सिक्वेन्स आहे तुमच्याकडे आणि ही मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला लक्षात ठेवता आल्यात तर तुम्हाला 30 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन अर्थातच लिहिता येईल. तर इथे 7 ॲटॉमिक नंबर नायट्रोजनचा 7 आहे, दॅट मीन 7 इलेक्ट्रॉन वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट. पहिला ऑर्बिटल बघा कुठला आहे दॅट इज 1s. 1sची कॅपॅसिटी दॅट इज 2 इलेक्ट्रॉन इथे फिल केले. उरलेत किती 7 - 2 5 इलेक्ट्रॉन अजून बाकी आहेत जे फिल करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पुढलं ऑर्बिटल घेतलं दॅट इज द 2s. 2sमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन येतील. s ऑर्बिटल कुठलंही असू देत, पहिलं 1s असेल किंवा 2s असेल, कॅपॅसिटी 2च राहणार. त्यानंतर 2p, आता 4 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले आहेत, उरलेत किती 3. आता या p ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे 6, तर इथे किती येणार तर 3. ठीक आहे. सो 1s2, 2s2, 3p3. सो दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ नायट्रोजन. आता इथे पहिल्या 30 एलिमेंटमध्ये क्रोमियम आणि कॉपर हे 2 एलिमेंट आहेत की ज्यामध्ये अपेक्षेप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे 2 एलिमेंट, या 2 एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इवन CETला इवन नीट JEEला सुद्धा फ्रिक्वेंटली विचारलेले आहेत किंवा विचारल्या जातात. तर इथे क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, क्रोमियम हॅविंग द ॲटॉमिक नंबर 24. क्रोमियम इथे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 4s2, 3d4. दिस इज द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. परंतु हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन क्रोमियमचं रॉंग आहे. आत्तापर्यंत जे मी शिकवलं त्यानुसार हे तुम्ही अर्थातच लिहायला पाहिजे, परंतु हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन क्रोमियमचं नाही. द ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इन्स्टेड ऑफ दॅट जे आहे तर ते आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 4s1 अँड 3d5. तर इथे बरेच म्हणजे पुढे सुद्धा बऱ्याच एलिमेंटमध्ये अशा पद्धतीनं एनाबलस बिहेवियर तुम्हाला दिसून येईल. तिथे एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की 4s2 नसून इथे 4s1 आहे आणि हा इलेक्ट्रॉन 4s ऑर्बिटलमधला 3d ऑर्बिटलला कम्प्लिटली हाफ फिल करण्यासाठी तिथे गेलेला आहे. तर दिस इज द राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ क्रोमियम.
सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.